नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे राजे जुर्म. आज आपण एक अशी कहाणी ऐकणार आहोत जी तुमच्या मनाला हादरवून टाकेल, तुमच्या डोळ्यात पाणी आणेल आणि एक प्रश्न तुमच्या डोळ्यामध्ये आणि डोक्यामध्ये सोडून जाईल की स्वतःचं आयुष्य जगण्याचा अधिकार आपल्याला खरंच आहे का? ही आहे एक धाडसी महिला पोलिसाची कहाणी, जी समाजातील गुन्हेगारांशी लढली पण स्वतःच्या आयुष्यातील एका राक्षसापुढे ती हारून गेली. तर चला सुरू करूया ही रहस्यमय कहाणी आणि तिचा क्रूर प्रवास. ही कहाणी आहे एका 26 वर्षीय तरुणीची जिचं नाव आहे प्रियंका संजय पाटील. एक हुशार, मेहनत, कर्तव्यदक्ष महिला जिने पोलीस दलात सामील होऊन समाजातील अन्यायाला संपवण्याचा स्वप्न पाहिलं होतं. तिच्या डोळ्यात आग होती, मनात जिद्द होती आणि गणवेशात स्वतःचा अभिमान होता. कुणाला हे माहीत नव्हतं की हाच गणवेश तिला एक दिवस तिचा शेवट करून पोचणार आहे. प्रियंकाची ओळख 2 वर्षापूर्वी पालघरच्या एका पोलीस नाईक विशाल पवारशी झाली. सुरुवातीला हे नातं मैत्रीचं होतं, पण हळूहळू विशालचं एकतर्फी प्रेम प्रियंकावर जबरदस्ती करू लागला. विशालचा स्वभाव आक्रमक होता, संशय होता. त्याला वाटायचं की ही प्रियंका ही फक्त त्याचीच जागीर आहे, एक वस्तू जिच्यावर फक्त त्याचा हक्क आहे. ती पुढे कुठे जाते, कोणाशी बोलते यावर बारीक लक्ष त्याचं असायचं. तिने नकार दिला तर तो तिला फोनवर तासनतास धमक्या द्यायचा. तू माझी आहेस, माझ्याशीच तुझं लग्न करायचं, दुसऱ्याशी कुणाशी जर तू झालीस तर तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, असं तो तिला ओरडत कायम राहायचं. प्रियंका एकटी लढत होती. ती त्याच्या धमक्यांना बंधत नव्हती, पण तिला त्रास वाढतच गेला होता. तिच्या मित्रांशी बोलणं बंद करायला त्यानं लावलं होतं. तिच्या हालचालीवर पाळत तो ठेवायचा. विशालचं वागणं दिवसेंदिवस भयंकर होत चाललं होतं. पण तरीही प्रियंकाच्या आयुष्यात एक आशेचं किरण नंतर येते. तिचं लग्न ठरतं मयंक जाधव नावाच्या मुलाशी. 31 ऑक्टोबरला त्या दोघांचा साखरपुडा देखील होतो. सोहळा पार पडला, सगळं झालं. हशा गाणी, आनंदाचं वातावरण होतं. पण ही बातमी विशालपर्यंत पोहोचताच त्याचा संताप, त्याला मनस्ताप उफाळून येतो. तो मयंकच्या कुटुंबाला फोन करून सांगतो की प्रियंकाबद्दल सगळं काही असेल, तिचं अफेअर, त्याचे फोटोज तो त्यांना शेअर करतो. तिच्या चरित्रावर तो संशय घ्यायला त्यांना लावतो. मयंकच्या वडिलांना गोंधळात तो टाकतो. हे सगळं प्रियंकाला समजतं तेव्हा ती हादरून जाते. ज्या नव्या आयुष्याची ती स्वप्न पाहत होती तिथेच तिचा भूतकाळ पुन्हा तिच्या मागे लागला होता. 2 नोव्हेंबरच्या रात्री विशालचा फोन प्रियंकाला च्या भावाला आला आणि त्याचं नाव राहुल. तुम्ही प्रियंकाचं लग्न दुसऱ्याशी लावला तर सगळ्यांनाच मी ठार मारेन, असा त्याचा भयंकर आवाज राहुलच्या कानात घुसला. राहुलने हे घरातलं सांगितलं. सगळं प्रियंकाच्या पाठीशी उभे राहिले, तिला धीर दिला. पण त्या रात्री तिच्या डोळ्यात झोप नव्हती. ती छताकडे पाहत विचार करत होती, हा त्रास कधी संपणार, मी काय चूक केलं होतं. रोजच्या धमक्या, शिवीगाळ्या, जबरदस्ती हे सगळं तिच्यासाठी असह्य झालं होतं. ती एक पोलीस होती, पण स्वतःचं रक्षण करू शकली नव्हती. तिच्या मनात प्रश्न घुमत होता, माझा अपराध काय? फक्त स्वतःचं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला म्हणून ही शिक्षा? शेवटी तिने भावाला एक मेसेज लिहिला, राहुल मला माफ कर, मी खूप लढले पण आता थकले आहे. त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले. आईबाबांची काळजी घे, हा मेसेज पाठवून ती शांतपणे उठली. घरात सगळे झोपले होते. तिने साडी हातात घेतली, छताकडे पाहिलं आणि एक खुर्चीत उभी राहिली. तिचे हात थरथरत होते, डोळ्यात आठवणी उसळत होत्या. साखरपुड्याचा तो हसरा चेहरा, मयंकसोबतचे ते आयुष्य, पण आता फक्त वेदनाच उरली होती. ती एक खोलवर श्वास तिने घेतला, खुर्चीवर उभी राहिली, गळ्यामध्ये फंदा बांधला आणि खुर्चीला लाथ मारली. काही क्षण ती हवेतच लटकत होती. श्वास गुदमरत होता आणि मग सगळं शांत झालं. सकाळी घरात हादरलेल्या किंचाळीनं सगळेजण उठून बसले. प्रियंकाचा निर्जीव देह पाहून कुटुंब कोसळलं. गावभर बातमी पसरली. संताप, दुःख आणि प्रश्न एकच राहिला होता की कर्तव्यनिष्ठ पोलीस महिलेला स्वतःच्या सुरक्षेसाठी लढता आलं नाही का? ती का हरली? विशालवर गुन्हा पुढे जाऊन दाखल झाला, पण प्रियंकाला परत आणणं पॉसिबलच नव्हतं, कारण ती तिचा जीव स्वतःच गमावला होता तिने. तिच्या आईवडिलांना हुंदके आणि भावनांचं रडणं, सगळं हृदय पिटवणारं त्या वातावरणात तिचा सगळ्यांनी निरोप दिला होता. मित्रांनो, प्रियंकाची कहाणी संपली, पण तिचा प्रश्न अजून जिवंत. महिलांना स्वतःचं आयुष्य जगण्याचा अधिकार कधी मिळणार? प्रेम जबरदस्तीने मिळत नाही आणि नाही म्हणताही येत नाही. हक्क हा नाही म्हणण्याचा प्रत्येकाला आहे. मानसिक छळ, धमकी आणि दबाव हे सगळं एखाद्या आत्महत्येकडे ढकलू शकतं. या कहाणीतून आपण काय शिकलो? आपली जबाबदारी काय? आपण आजूबाजूला कशी लोक कशी राहतात? आपल्या आजूबाजूला अशी कोणी प्रियंका असेल, आपली जबाबदारी काय?
आपल्या आजूबाजूला अशी कोणती प्रियंका असेल तर तिला आधार द्या. तिची लढाई म्हणून तुम्ही स्वतः उभे राहा. ही घटना तुम्हाला काय वाटली, कशी वाटली, तुमची प्रतिक्रिया या कमेंटमध्ये नक्की द्या. चॅनलवर नवीन असाल तर राजेश जुरुमला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबून नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन जरूर मिळवा. पुन्हा भेटूया एक नवीन रहस्यमय कहाणीसाठी. धन्यवाद.